आणि आता आमचा दुसरा दिवस सुरू होतोय मालवणकडे रवाना. कलिंगूट बीच इथंच आम्ही रात्रीचं भोजन केलं आणि या इथंच राहिलो होतो. चला आजचा दुसरा दिवस सुरू. गोइंग टू मालवण. सकाळ सकाळ सहलीची ठिकाणे बघून आता आम्ही अरंबोल बीच इकडे निघालोय. आजचं हे पहिलं ठिकाण. प्रवासाचा दुसरा दिवस स्टार्ट होत आहे. लेट्स गो. सध्या नॉर्थ गोवामधील अरंबोल बीचमध्ये आम्ही आलोय. सकाळचे 10 वाजलेत. हा खूप सुंदर शांत असा बीच आहे. तो आज आम्ही पाहणार आहे. रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई. हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा. समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. वेंगुर्ला तालुक्यात खवणे बीचवर संबा कायाकिंग बोटिंग आहे आणि या बोटिंगमध्येच आता आम्ही बोटिंगचा थरार आज अनुभवणार आहे. कायाकिंग खूप छान वाटतंय. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामध्ये खवणे बीच इथं सध्या आम्ही हे कायाकिंग करत आहे. चांगली ॲक्टिव्हिटीज आहे सगळी. एक वेगळा अनुभव. रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई. हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा. समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. सध्या आम्ही आहे दांडी बीच तारकर्ली आणि इथं मच्छी लिलाव पाहण्यासाठी आलोय. मच्छी लिलाव मार्केट आहे आणि इथं आम्ही मच्छी घेणार आहे आणि संध्याकाळी याचे ताव मारणार आहे. ₹450 कोळंबी किलो. आताच आम्ही मच्छी खरेदी केलेली आहे. सुरमई आणि कोळंबी आता आम्ही साफ करून घेणार आहे. इथं आम्ही मला सांगा तिथं विकाय बसले ते सकाळी घेतलेले असते का? महाग सांगायला आलेत ना. चांगले काय सुरमई ताजे आहे ना. हा एक नंबर. आता मी आलेलो आहे देवबाग बीच आणि देवबाग बीचमध्ये हे तुम्हाला समोर दिसते हा क्रोकोडाईल पॉइंट आहे. मगरीसारखा आकार दिसतोय. आता आम्ही या देवबाग बीचवर सनसेट बघणार आहे. वॉटर स्पोर्ट इथं अवेलेबल आहेत. फक्त खिशात पैसे पाहिजे. ट्रिपचा आमचा तिसरा दिवस आणि रूममध्ये आमची आवरावर झालेली आहे. आता सध्या आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी आणि इतर काही वॉटर स्पोर्ट आहेत त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी तयार आहे. स्कुबा डायव्हिंग
ऑफिस जवळ हे आहे तारकर्लीमध्ये. आणि थोड्याच वेळात आम्ही चौघजण स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेणार आहे. पर पर्सन 1000 रुपये इथं स्कुबा डायव्हिंगसाठी आहे. मालवणमधील हे तारकर्ली बीच भरपूर पर्यटक इथं एन्जॉय करण्यासाठी येतात. शांत समुद्रकिनारा, स्वच्छ समुद्रकिनारा आणि बऱ्याचशाच वॉटर स्पोर्ट इथं करायला मिळतात. आणि या इथं स्कुबा डायव्हिंगसाठी आम्ही पोहोचलेलो आहे. गजानन स्कुबा डायव्हिंग. आता समुद्राचा तळ आम्हाला बघायचा आहे. चला मग बघूया. रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई. हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा. समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी